श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील 4 दिवसांचा मुक्काम पूर्ण करून आज सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाला। बरड येथील अखेरच्या मुक्कामानंतर हरिनामाच्या अखंड गजरात आणि ताटी उघडा ज्ञानेश्वराच्या भक्तिमय वातावरणात माऊलींना सातारा जिल्हावासियांनी भावपूर्ण निरोप दिला। लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड या मुक्कामादरम्यान लाखो वारकऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेतले। मार्गातील विडणी, पिंपद्र, वाजेगावसह विविध गावांमध्ये पालखीचं फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आलंय। ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजन, चहा, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था केली। उद्धव ठाकरेंमध्ये रामच राहिलेला नाही। ठाकरेंच्या मागे कुणी सेनाही उरली नाही। उद्धव ठाकरेंची परिस्थिती आणखी वाईट होणार, मंत्री गिरीश महाजन यांनी आता ही टीका केली आहे। आता कोणीच तुमच्याकडे राहिलं नाही, तुमच्यात रामच राहिला नाही, म्हणून तुम्हाला रामाची आठवण झालेली आहे। कुठला राम राहिला नाही त्यांच्यामध्ये, मागे कोणी सेना पण राहिली नाही, त्याच्यामुळे आता त्यांना राम आठवतोय आणि जाऊन सगळे आता टाळ्या वाजवतात, सगळीकडे जाऊन भजन कीर्तन करतायत। ज्या काँग्रेसने अयोध्येला राम मंदिराला विरोध केला, रामाला काल्पनिक म्हटलं, तुम्ही त्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसलात, आता तुमची काय परिस्थिती होणार आहे? तुमची परिस्थिती यापेक्षा जी आहे त्यापेक्षाही खराब होणार आहे। तुम्ही आता किती नौटंकी केली, किती नाटकं केले, किंवा आता मी रामाच्या बाजूने रामाला वाचवायला चाललोय, याचा कोणावरही परिणाम होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।